एक गावाक श्रीमंत एकलो व्यक्ती आशिल्लो. बापा येयले अनेकीचे संपत्त ताका मेळ्ळाले. बरें तो जीवन करता आशिल्लो. ल्हान आसतनाची बापाय श्रीमंत आशिल्ले काय तरी ताका योग्य शिक्षण संस्कार कांय मेळनाशिल्ले. पूण तरी बापाले पयशे निमित्त तो जीवन करता गेलो. सहजानुची वृद्धाप्य आयले ताका. दोळे दिसचे कमी जाता गेले, दोळे शक्ती न्यून जाता गेले. सहजानुची मनुष्याला मनाक एक इच्छा उरता, वय कितले जावं, कितले अनुभव आनी पळयका आनी आयकका आनी कितले उलयका म्हणजे अशें म्हणजे न्हू. तेगे मना भितर बी इच्छा आशिल्ले मागीर दोळे दृश्टी बरें जावका, म्हाका कितें तरी एक परिवर्तन येवका म्हणून. आनी एक लोकांक विचारलें तेन्ना गांवाचे एक म्हालगड मनशान ताका सांगलें, पळय एक शहरा भितर नवीन एक डॉक्टर आयलो आसा, तेजे कडेन वचूंक गे न्हू, तुगे दोळे ऑपरेशन करूंक गे, तुका उठू दिसता. इतलेंच न्ही, त्याणें बोर्ड ओळखी घातला, तुगे ऑपरेशन करूंक घेतलें न्ही, तुका उठू काम करूं कळटा, तुका वाचचेक बरेचशे कांयच तोंदरे वतना, तुवें आरामशीर उठू पळयत वाजयत करीत ते बोर्डवर हांव वाजोवंक घेवन आयिल्लो आसा, अशें तूं थंय वची म्हणून. हें श्रीमंत संतोश आमगेले. ओहो, थंय वचून ऑपरेशन केलें रे, म्हाका सगळें मेळून वता न्ही आतां म्हण सांगे न्हू. ह्यो मनुष्य थंय गेलो, डॉक्टर मेळ्ळो. डॉक्टर सांगलें म्हाका दोळे दृश्टी सुमूना, कमी येता गेलो आसा, म्हाका कांय काम करचें कशें प्रेरणा येतना, उत्साह येतना, म्हाका कसलें दिसतना, म्हाका खंयच्यान वाजूचे वचूंक समस्या येता आसा म्हणून. त्या डॉक्टरांनी तेगे दोळे टेस्ट केले, पळोवन सांगलें कांय भिनाका, सान ऑपरेशन आसा, तें ऑपरेशन करचें भितर तुका दोळे सुमो दिसता, तुका वाचचें बरेचें कांय तोंदरे वतना, हें ऑपरेशन करूं अडनिकी म्हणून. श्रीमंत बाप्पाल पयशे अडना करया म्हणून त्या डॉक्टरांनी परिपूर्ण ऑपरेशन केलें. ऑपरेशन सुमोजान जालें, ताका घरा धाडलेलें. घरा धाडले नंतर परत 15 दीस जाले की ना की ह्यो श्रीमंत पुन्हा त्या डॉक्टरान गेलो. डॉक्टर माम तुमी सांगिल्लें दोळे ऑपरेशन जाले नंतर म्हाका उठूं सुमो दिसता, वाजू येता, करूं येता म्हणून, अजून म्हाका तें जाता ना. हय जाता ना, पळया म्हण ताका बशिशिल्ले. बसून उठून दाखयलें, उठून दिसता ताका खरें अजुनूची सुमो वाचचें जाता ना ताका. त्या डॉक्टरान परतून ताका 2 लिक्विडाचे बाटली दिली आनी एक काम केलें, हें लिक्वीड 15 दीस दोळ्याक घालून घे, नंतर तुका सुमो जाता. आनी परतून घरा गेलें हांव, ते लिक्विडा बाटली घेवन गेलें, 15 दीस घालून घेतल्या दोळ्याक. परत तांणी चिडचिडता रागान आयलो. डॉक्टर माम तुमी कितें म्हाका फाल सांगता आसात, कितें हांवें फाल सांगलें ना, दोळे ऑपरेशन केले नंतर तुमकां कुठं दिसता, उठूं करूं येता, वाजू येता, कितें जाता म्हळें. ऑपरेशन करून घेतलें नंतर आनी थोडे दीस आयले भितर तुमी म्हाका लिक्वीड दिलें, हें खांगटें जाता म्हण, अजून म्हाका जाता ना, परत तुमी कितें तरी करता म्हाका म्हण. तें डॉक्टर पुन्हा ताका टेस्ट केलो, सुमो आसा म्हूण तुगे दोळे येता, पळय हें एवढें दिसता आसा, हें अक्षर म्हटलें तर येवता ना. तें डॉक्टर बेजारेन गेले, मारया तुका सुमो दिसता, उठूं तुका कळटा आसा, तुका वाजोवंक कितें येता ना अजून पर्यंत म्हण. तेन्ना हें सांगलें म्हाका वाजोवंक कळटना आनी परिस्थिती कितें करता, हेका वाजोवंक कळटना. डॉक्टरान त्याला चूक म्हणटा आसता. म्हळें री आमगे मना कितें म्हळें री, आमकां कोण तरी कितें तरी करून दिवं, आमकां कितें तरी मेळका म्हूण. आमी शिकका म्हणना, आमगे कोण तरी शिकूंक गेल्यार आमकां कितें दिवका, आमी पुण्य करता म्हणना, आमगे कथा कोण पुण्य करता आमकां पुण्याची कांटी मेळका. तशी जाली न्ही पळय. डॉक्टरान ऑपरेशन करता एक वाजू कळका म्हणजे अर्थ कशें ताका. म्हाका वाजू कळटलें, हांवें शिकलें न्ही वे, हांवें शिकलें मात म्हाका वाजू कळटा न्ही वे, ना जाल्यार म्हाका वाजू कशें कळटलें. तेचें सांगलें स्वामीजीन आतां विद्यादानम अतः परम. विद्या निमित्त आमगे जीवन श्रेष्ठ जाता वता, पावन जाता वता. आमी जिवना भितर बऱ्या वाटे वचयता म्हणून सांगेन. आमी जिवना भितर संपादन करीत, नोकरी करीत, काम धन करून आमगे जीवन पुर्तीच आमी आल्हाद करतान उरयता म्हणून. अशें आमगे न्हू प्रायशः आमगेले जिवना भितर
विद्ये महत्व मस्त आसा. ते विद्ये आमी शिकचे पडटा. कोणकी गुरून आशिर्वाद दिवचे भितरी ना कोणकी डॉक्टरान कितकी करचे भितरी ऑटोमॅटिकली ते खंयचे येवच ना. आमगे प्रयत्ना निमित्त जुटू येवचे ना अशें उरतरी ते मनशान अमकेचे आमी कोणकी दितलीची कितकी जातली म्हणून आशेन गेलेली आमगे जीवन व्यर्थता वता. अशें जावंक न्हू. आमी जिवना भितरी आमकां कितें जावका कितें केल्लेरी आमी बरें जेवीत. कितें केले निमित्त आमच्या जिवना भितर आमी सुदारणे कळून घेवीत म्हणजे चिंतने अनिवार्यतः आमकां करचें पडटा. अशें आमगे न्हू ते डॉक्टरान गेले तसले ते रोग येयले परिस्थिती आमगेले जावचें ना. आमकां वाज्यो कळनाशिची कोणकी कितकी वाज्यो शिकून दिवचे परिस्थिती येवचे वो ना गुरू कण वचूंक न्हू. आमी कांय पुण्य करनासतना कोणाले की पुण्य आमकां कितकी एक फल मेळटा म्हणजे एक मिरायकल जावका म्हणजे आस्त भरचे वो हें येवची न्ही. आमी स्वता बरें काम करया. ते बरें कामाचें फल स्वता आमी घेया. आमी जिवना भितर बरें जावन उरया. तो मात स्वामीन उदाहरण सांगलें. तो पुजा करनाशिल्लो अशें तेगेले पुतान पुजा केलना. कारण तेगेले बाप्पा पुता पुजा करचे अवकाश करून दिले ना. ताका शिकयलें ना. जाल्यार तेगेले भाव पुजा करता तेगेले भावाल पूज करूं शिकलो म्हणून खंडितानाची आमी कितें करताची आमकां अनुकरणे आमगेले सान लोक सहजान करता वताची. अशें व्हडलो व्हडलो लोकांक एक व्हड जबाबदारी आसा. ते म्हणल्यार चिन्नी कन चेडा शिकयचें कशें उरका कशें चलका कितें करका कितें केल्यार बरें म्हणून. तेन्ना मात्र समाजा भितर एक परिवर्तन हाडचें आमी शिकताची. ऑटोमॅटिकान खंयचें जावत ना. आमी बेजार केले निमित्त दोळे उदक काडले निमित्त खंयचे बदलावण जावत ना. आमी कितें करका ते करचे बदल आमी प्रयत्न केले निमित्त ते बदल भगवंता कडेन आशिर्वाद आमी मागले निमित्त आमी कितेंय मेळटा बीन आहा. सहजानची आमी रडता बसली बेजार करता बसली दूख करता बसली म्हणजे कितें परिवर्तन जाता. आमगे न्हीद वता आरोग्य वायट जाता घरात परिस्थिती वायट जाता बीन आहा. बदलावण कांय जावप ना. जाल्यार आमी केलेलो प्रयत्ना निमित्त आमी केलेलो भगवंता कडेन प्रार्थना निमित्त परिणाम आमकां मेळटा. अशें हांव न्हू आमी बरें करया. बरें जावं उरचेक प्रयत्न करया. बरे संस्कार आत्मसात करून घेया. तन्मूलक आमगे जीवन आमी सार्थक करून घेया. आमच्या इश्ट करता आसा.